नमस्ते मित्रांनो. आज माझ्याकडे एक क्लायंट आला की त्याचे थोडंसं फायनान्शियल चरंक आला आहे घरामधल्या मेडिकल एमर्जन्सीमुळे. आणि त्या घरामधल्या मेडिकल एमर्जन्सीमुळे त्याला काही रक्कम हवी होती. मग तो इतर ठिकाणी लोन घेण्यासाठी गेला तर त्याला व्याजदर जास्त वगैरे सांगितलं. तर मग तो म्हणला की मी काय करू. म्हणजे बऱ्याच वेळा लोक आता फायनान्शियल प्लॅनिंग आपण करतोय म्हटल्यावर काही सजेशन फायनान्स रिलेटेड घ्यायला माझ्याकडे येतात. आणि मग त्यावेळी आम्ही ते शोधायचा प्रयत्न केल्यावर मी त्यांना एक ऑप्शन सांगितला की तुम्ही जो म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जी इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन घेता येईल. आणि ते जे लोन आहे ते बाहेर 12, 15, 16%, 17% किंवा दर महिना 2%, 3% घेऊन 30-35% पुढे जाण्याऐवजी त्यातनं परत नवीन फायनान्शियल चरंक येण्याऐवजी 10.45% म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन मिळतो. त्याला प्रोसेसिंग फी पण फारशी जात नाही. 1-2 हजार रुपये प्रोसेसिंग फी जाते, पण 2 तासामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये ते पेमेंट जमा होतं. आज आम्ही ती प्रक्रिया त्याची केली तर त्याचे 2-4 फायदे होत आहेत मित्रांनो. सगळ्यात पहिला फायदा हा की तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जी केली आहे ती विड्रॉ नाही करावी लागत. दुसरा फायदा की तुम्हाला ज्यावेळी मेडिकल इमर्जन्सी येईल त्यावेळी मेडिकल इमर्जन्सीमध्ये किंवा फायनान्शियल इमर्जन्सी येईल त्यावेळी तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे तर तुम्ही त्याचे पैसेही घेऊ शकता. तिसरा फायदा आहे नंबर 1 चे अकाउंटेड मनी आहेत. चौथा फायदा हा की तुम्हाला व्याजदर कमी आहे. पाचवा फायदा हा की तुम्ही कधीही ते रिपे करू शकता आणि कधीही रिपे करून त्याची मुवमेंट बदलू शकता. फक्त तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याचं व्याज भरायचंय, मूळ रक्कम भरायची आवश्यकता नाही. त्याचा EMI चालू होणार नाही, त्यामुळे त्याचा तोटाही कमी राहतो. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की माझ्याकडे ते फंड्स आले तुम्ही एका रात्रीतनं एकदम भरू शकता, किंवा तुम्ही म्हणला की माझ्याकडे त्याचे थोडे थोडे फंड्स आले थोडे थोडे फंड्स भरू शकता. म्हणजे तुमच्याकडं प्रचंड फ्लेक्झिबिलिटी राहते. त्यात सगळ्यात मोठा फायदा काय होतोय माहिती का की आत्ताच्या घडीला म्युच्युअल फंड जवळजवळ 20, 22, 24, 27, 28% रिटर्न्स देत आहे. मग जर एवढे मोठे रिटर्न्स देत असेल तर त्याच्या अगेन्स्ट मी जे लोन घेतोय तो 10.45%नीच वजा होतोय. म्हणजे राहिलेले 14-15%, 18% व्याज जे आहे ते व्याज मला एक्स्ट्रा मिळतंय. म्हणजे पैसे तर माझ्याकडं मी गुंतवलेले नाही आहेत, मी त्याचं लोन घेतलंय, त्या लोनचा प्रीपेमेंट मी 10.45नी करतोय, पण मला रिटर्न 28% मिळत असल्या कारणाने वरचे मला 17.5% व्याज एक्स्ट्रा मिळतंय. ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूकही हॅम्पर होणार नाही आणि तुम्हाला पैशाची गरज पडेल त्यावेळी तुम्ही पैसेही घेऊ शकता. पण यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितोय की ही गोष्ट फक्त इमर्जन्सीसाठीच वापरायची आहे. कारण तुम्ही तुमचे जर इमर्जन्सी फंड मॅनेज केलेले असतील तर तुम्हाला हे लोन घेण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि लोन शक्यतो तुम्ही घेऊच नये ह्या मताचाच मी आहे. पण इन केस खूप मोठी इमर्जन्सी आली तर हे लोन घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ही आयडिया वापरता येऊ शकते असं मला वाटतंय. त्यामुळं तुम्ही ह्याचा वापर नक्की करून घेऊ शकता. तुम्हाला अशी कधी वेळ आली तर तुम्ही परस्पर विड्रॉल म्युच्युअल फंड करण्याऐवजी तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आपण ह्या दृष्टीने परत अजून डिटेलमध्ये चर्चा करू आणि ह्याचा मार्ग कसा वापरता येईल, त्याचा रिटर्न कसा चांगला मिळवता येईल यावर चर्चा होईल आणि मुवमेंट बदलता येईल आपल्याला. थँक्यू.